महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडासा छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं शिवनीतीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील प्रत्येक प्रसंग हा जर व्यवस्थित समजून घेतला, कुठलंही सध्याचं डिजिटल तंत्रज्ञान त्या काळी नसताना सुद्धा बुद्धिमत्तेच्या जोरावर, कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंना सळोकी पळो करून सोडलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी एका बाजूला शत्रूशी लढताना मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्षात आणलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला रयतेची इतकी काळजी घेतली होती, जनतेची इतकी काळजी घेण्याचा स्वराज्याच्या त्या सगळ्या मावळ्यांनी विडा उचलला होता की भाजीच्या देठाला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे, त्याचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे. कारण शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री या स्वराज्यामध्ये सन्मानाने राहिली पाहिजे, ही छत्रपतींची इच्छा होती. परंतु त्या छत्रपतींना काही तथाकथित इतिहासकारांनी, कथा कादंबऱ्या, नाटककारांनी, कलाकारांनी सुद्धा छत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास खरा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. कल्पना विस्ताराच्या जोरावर किंवा खरं बोलत असताना खोटं जास्तीत जास्त मांडून बहुजनांचा राजा आहे, शेतकऱ्यांचा राजा आहे, कष्टकऱ्यांचा राजा आहे, कुळवाडी भूषण आहे, बहुजन प्रतिपालक आहे म्हणून राजांना नेहमी कमी लेखण्याचा, एकेरी बोलण्याचा किंवा वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न तथाकथित संघी मनुवादी टोळक्यांनी केला. 450 वर्षापूर्वीचा छत्रपतींचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मावळ्याच्या, इथल्या माणसाच्या, मराठी माणसाच्या हृदयामध्ये कोरलेलं नाव आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे आहेत, इतके मोठे आहेत की 33 कोटी देवाचे फलटण सुद्धा छत्रपती ह्या नावासमोर बाद होते. मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगात एकाच व्यक्तीसोबत होऊ शकते आणि तो व्यक्ती म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक प्रसंगावर स्वराज्य जे निर्माण झालं, स्वराज्य जे मुठभर मावळ्यांनी याच भोरवेल्ला, मुळशीत, 12 मावळामध्ये, सगळ्या मोशी खोऱ्यामध्ये लढणारे सगळे लढवय्ये मावळे सोबत घेऊन सरदारांची, सरसेनापतींची, मावळ्यांची फौज निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक करून घेतला 6 जून रायगड किल्ल्यावर. आणि वयाच्या उत्तरार्धामध्ये 22-23 वर्षानंतर राजगडावर राहिले. या संपूर्ण कारकिर्दीवर इतिहासकारांनी ज्यावेळेस अभ्यास केलाय, प्रत्येक प्रसंगावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाजाला एक आदर्श देण्याचं काम केलं. पण इतिहास बदनाम का होतोय, का केला जातोय, खरा इतिहास का मांडला जात नाही?
इतिहासातील अस्सल सगळी पुरावे कुणी गोळा केली आणि नष्ट केली, खरी माहिती का समजून महाराष्ट्रासमोर आली नाही. सगळ्यात महत्वाचं, बरेच पिल्ल सोडली जातात. छत्रपती शिवाजी महाराज महान पराक्रमी होते, त्यांना कुणाची गरज नव्हती. आईनं, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी तसे संस्कार शिवरायांवर केलेले होते. सगळं शिक्षण प्रशिक्षण राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वतः ढाल तलवार कशी चालवायची किंवा वीरबाजी पासलकर त्या काळचे छत्रपती शिवाजी महाराजांना लहान वयात बाळकडू हे जिजाऊंनी चांगल्या पद्धतीनं पाजलं होतं. कारण स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेंनी ते स्वप्न जे आपल्या स्वराज्याचं असावं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंच्या माध्यमातून शिवरायांच्या हातून पूर्ण करण्याचा संकल्प शहाजीराजांनी केला होता. तो जिजाऊंनी पार पाडला. त्या शिवाजी महाराजांना गुरु तुम्ही कोणतरी दुसरा दाखवता का? शिवाजी महाराज पराक्रमी तुम्ही सांगू शकत नाहीत का? तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर मोठं म्हणायचं असेल तर तुमच्या गुरुला अगोदर म्हणावं लागेल. म्हणून वेगळी पात्र घुसवली. तो दीड दमडीचा राहुल सोलापूरकर, RSSचा दलाल, 2-4 दिवसापूर्वी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या वेळेस आग्र्याहून सुटका झाली, ती सुटका शिवाजी महाराजांनी सहज करून घेतली नव्हती, तर ती लाच दिली होती. म्हणजे कशी? शिवाजी महाराज आग्र्याच्या सुटकेतून ज्यावेळेस बाहेर पडत होते, त्या पिठाऱ्यात फुलं वगैरे काही नव्हती, तर त्याच्यामध्ये मिठाई किंवा त्या काळचं जे काही लाच म्हणून द्यावं लागेल ते दिलं गेलं होतं, असं तो राहुल सोलापूरकर म्हणतो. म्हणजे किती दुर्दैव आहे बघा. ज्या राहुल सोलापूरकरने उंचीच्या जोरावर धाड दिप्पाड म्हणून राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांची भूमिका ज्या राहुल सोलापूरकरांनी केली, भूमिका करायची म्हणजे संपूर्ण छत्रपती वाचावे लागतात, शाहू महाराजांचा अभ्यास केला आणि त्या पद्धतीनं वागणं, बोलणं, सांगणं, त्या ठिकाणी मांडणी केली. तेच राहुल सोलापूरकर आयुष्यभर छत्रपती शाहू महाराजांच्या नावावर 4 घास खाऊ शकले. तोच माणूस छत्रपतीवर असा उलटतो, यासारखा शिवद्रोहीपणा दुसरा कुठला नाही. राहुल सोलापूरकर हा RSSचा माणूस आहे, संघी आहे, मनुवादी आहे. आणि ही कुठेही जरी गेली, स्वतःच्या फायद्यासाठीच हे भूमिका करतात, अन्यथा यांच्यासारखं बेगडी दुसरं कुणी नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी लाच दिली होती असं त्याला सांगायचंय. आणि मग ते निघून आले, पळून आले, हा त्याच्या बोलण्याचा मथित अर्थ आहे. असल्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि ते नक्कीच संभाजी ब्रिगेडचे मावळे म्हणून आपल्याला मुसक्या आवळाव्या लागतील. त्याचं कारण असं आहे, खोटा इतिहास आजपर्यंत ह्या लोकांनी सांगितला, मांडला, लिहिला. आता सहन करायचं नाही. संविधानिक पद्धतीने ह्यांना झटका दिल्याशिवाय ह्यांची थोबाडं बंद होणार नाहीत. ह्यांची हिंमत कशी होते? महाराष्ट्रात राहूनच छत्रपतींचा इतिहास वारंवार हीच ब्राह्मणी मानसिकता का शिवरायांचा इतिहास बदनाम करण्यासाठी, खोटा इतिहास मांडण्यासाठी ह्यांची फार मोठी फलटण आहे. ही सगळी गारद करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि सरकार यांचं आलंय म्हणून ह्यांची हिंमत वाढली बोलण्याची. शिवप्रेमी हे मरगळलेले नाहीत किंवा तुमचं खोटं मान्य करणारेही नाहीत. धडा शिकवला जाणार. पण इतिहास असा का सांगितला जातोय? इतिहास घडवलाय मावळ्यांनी, मी नेहमी सांगतोय. तो लिहिला नाही. लिहिला हे असल्या मनुवादी कावळ्यांनी सोयीचा लिहिला. खरी पात्र इतिहासामध्ये जाणीवपूर्वक
हाईड करून टाकलीत. बरीच अशी इतिहासामध्ये नावं आहेत शिवरायांच्या काळात ज्या मावळ्यांनी खरंच लढवय्येपणा केलाय, रक्त सांडून शिवाजी महाराजांसाठी 12 मावळ्यातल्या मावळ्यांनी इतिहास घडवलाय, परंतु इतिहासात त्यांची नावं सुद्धा नाहीत. नावं अशा लोकांची घातलीत, आडनावं झाकून टाकलीत, घुसडली गेलीत. याचं सुद्धा परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून राहुल सोलापूरकरच्या त्या वक्तव्याचा निषेध करत असताना एवढंच सांगावं लागेल, जे अशा पद्धतीने अवमानकारक बोलतील, सरकारने यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. सोलापूरकर सारख्या व्यक्ती अभिनेता म्हणून आयुष्यभर जोगवा मागतो, नंतर असं खोटं बोलतो, अशांना चित्रपट सृष्टीत किंवा सगळ्या मालिकांमधल्या लोकांनी सुद्धा बहिष्कार घातला पाहिजे. अशी पिलावळ वळवळ करत असेल तर यांचा बंदोबस्त केला गेला पाहिजे. बाकी धन्यवाद.